बरोबर. आरोप करणाऱ्यांना बिनबुडाचे आरोप केलेले. सर्वप्रथम राबोडीतील तमाम नागरिकांना मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना जे त्रास झालेला आहे. कारण अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस कधी पण जून महिन्याचा 5-6 तारखेनंतर पडतो आणि हे चौथा वर्ष आहे तो ब्रिजचं काम चालू आहे. दरवर्षी 30 मे 5 जून पर्यंत जे फिलिंग केली जाते नाल्यामध्ये ब्रिज बांधण्यासाठी ते पूर्ण काढली जाते, माती पूर्ण काढली जाते. 3 वर्ष झाले, हे तिसरा वर्ष आहे त्यांचा. कोविड मधला 1 वर्ष तर आम्ही पकडतच नाही कारण माती टाकली होती. कोविड लागला त्याच्यामुळे तो काम करता आला आणि माती तशीच काढायला विशेष परवानगी घेऊन काढली होती. ते चौथा वर्ष आहे. अजून 1 वर्ष पुढच्या पावसाळ्यापर्यंत आधी मला वाटतं ब्रिज पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. 50% झालेला आहे. तर पाऊस आधी आल्यावर नियोजन अभावी तो प्रकार झालेला आहे. त्याच्या बाबतीत म्हणून मी ठाणे महापालिका स्वतः तिथला माजी नगरसेवक म्हणून मी त्या सर्वांची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पाऊस जून नंतर आला असते. मागच्या वर्षी पाऊस जून पर्यंत होता, तोपर्यंत पाणी कुठे भरला नाही. त्याचे बिनबुड्याचे आरोप करतात. अरुंद झालाय, त्यांना गुडघ्यात अक्कल मी सांगणार नाही. त्याच्यात एक तो शाकीर शेख आहे, तो त्याची बायको मुंबईची नगरसेविका आहे. त्याचे 7 रूम आहे इथे स्लम मध्ये. त्याचे कुटुंब भाऊ बिऊ राहतात तिथे. एक भाऊ राहतो, वडील आणि ते राहतात. क्रांतीनगरचं पोरग आहे. जे म्हणतात नाला रुंद करण्यात आलेला आहे. 3 मीटर नाला बाय 750 मीटर, अर्धा किलोमीटर नाला रुंद करण्यात आला वाइंडिंग मध्ये. मग तुम्ही बघितलं घरं तोडली आहे. नाल्याची डेप्थ, जुने नाल्याची डेप्थ 1.25 मीटर होती. नव्याने जो नाला तयार होणार आहे त्याची डेप्थ 3.57 असणार आहे. म्हणजे 2 पटीने पाण्याची संख्या वाढणार आहे. परत जो पुढचा स्पोर्ट्स डे असताना हेलिपॅड बनवताना जो नाल्याची पोलीसच्या जागेची माती जी नाल्यात पडली आणि ब्रिज बांधताना ब्रिजच्या फायनल मध्ये जो नाल्याचा तोंड आहे तो अरुंद झालाय. त्याच्या आता टेंडरची वर्क ऑर्डर परवा दिली बडगुजर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला. तो नाल्याचे रुंद करायचं. या नियोजन पुढील 15 दिवसाचा होता. पाऊस आधी आल्यावर नाला अरुंद करण्यात आलेलाच नाहीये. आता ज्यांना टेक्निकल गोष्ट कळत नाहीये की राबोडीकरांना माहिती आहे पाणी भरला ही वस्तुस्थिती आहे. माती नाल्यावर असल्यावर पाणी भरला ही वस्तुस्थिती आहे. काल सकाळीच आम्ही पूर्ण नाल्यावरची व्हिजिट बघितली. मागील आठवड्यात नाल्याचा स्लॅब भरण्यात आला 100 मीटरचा. त्याची सेंट्रिंग्स खालती होती. त्या सेंट्रिंग्समुळे डोंगरावरनं येणारा कचरा पूर्ण तिथे अडकला होता. त्याच्यामुळे काही दिवसापूर्वी मागे आंबेडकर रोड साईडला पाणी भरलं. अवकाळी पाऊस आल्यावर नियोजन अभावी ते झालेलं आहे. पण काल पूर्ण ते सेंट्रिंग काढण्यात आली, पूर्ण फ्लो ऑफ वॉटर केलं. आता पुढे अरुंद झालाय कारण तुम्ही बघितले तो नाला किमान 23 मीटरचा आहे. 23 मीटरचा नाला असल्यावर तिथे फक्त 3 मीटरच जागा आहे. मधला जो पाणी जाण्याचा रस्ता आहे तो पूर्ण माती टाकलेली आहे. माती टाकली आहे ना, पण दरवर्षी टाकतात. पावसाळ्याच्या आधी पूर्ण काढतात. पावसाळ्यात पाणी भरतं फक्त लो लाईन एरियामध्ये. क्रांतीनगर मध्ये इथे पाणी भरलंय. मागील पावसाळ्यात 1 दिवस पण भरला नव्हता. माती काढल्यावर तर होऊन जाईल. आणि बिल्डर हे टाकून मोकळं करतात. त्यांना डोकं नाहीये. हे क्लस्टर रोड आहे. क्लस्टर योजनेसाठी 18 मीटरचा रोड गरजेचा आहे. हे रोड तयार झाल्यावर राबोडीचं डेव्हलपमेंट होणार आहे. स्लम मधून लोक घरात जाणार आहे. आता डेव्हलपमेंटनी ज्याचा पोटदुखी होते किंवा त्यांना कोणतरी बिल्डर पाहिजे, गव्हर्नमेंट एजन्सी आहे त्याची, तर बिल्डरचा कुठे संबंध येत आहे पोटदुखी म्हणून असे सर्व आरोप करतात. हे डेव्हलपमेंटसाठी रोड आहेत. राबोडीला आज रस्त्याची गरज होती म्हणून तो रस्ता महापालिकेने विशेष म्हणून तो मंजूर केलेला आहे. प्लॅनिंगनी मंजूर झालेला आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी जो पाण्याचा प्रवाह जायचा आम्ही बघितलं तर गाळ तिथे पडलेला होता, पूर्ण चोकअप होता. आम्ही कालच तो बडगुजर कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं. सकाळपासून त्यांनी आज काम चालू केलंय. हे त्रास झालेला आहे. पाऊस लवकर आल्यावर हे नैसर्गिकरित्या आपत्ती म्हणून आपण ते ट्रीट करतोय. ज्यांचे काय नुकसान झालं होतं त्याच्या बाबतीत आम्ही महापालिकेकडे नक्की मागणी करणार आहे. नागरिकांची दिलगिरी व्यक्त करणार. प्रत्येक पावसाळ्याच्या आधी माती काढली जाते. शेवटच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की फक्त आता 100 मीटरचा पॅच राहिलाय. तो या वर्षीच आम्ही करणार होतो, पण रूम्स कोपरीचे बीएसयूपीच्या लोकांनी अजून रूम खाली केलेले नाहीये. त्यांच्यावर ऍक्शन घेण्यासाठी पोलीस बंदोबस्तसाठी महापालिकेने पत्र दिलंय. ते रूम खाली झाले का राबोडीचे ते 100 मीटरच्या लोकांना पण घरात शिफ्ट केलं
तर पुढच्या पावसाळ्यात तो पण ब्रिज रेडी होऊन जाईल. तर जे त्रास होतोय, जे आता त्रास झालाय, अवकाळी पावसामुळे तो त्रास झालेला आहे. नाही तर ही माती निघाली असली तर हे त्रास झाला नसतं. आता आज सकाळपासून आम्ही माती काढायला घेतली आहे. सर, स्थानिक नगरसेवक आहात, लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तुम्ही जाऊन तिकडे काय पाहणी वगैरे काय करणार आहे? आता 100% मी आज माझं नियोजनच होता की 11:30 वाजता राबोडीत पोहोचायचं. आमचा आज तिथे जायचंच प्लॅन होता, पण काही रेस्ट हाऊसला काही नेते मंडळींची बैठक लागल्यावर मला इथे यायला लागला. लोक राबोडी ऑफिसला थांबली आहे. काल पण मी नाल्यावर होतो, आज पण 100% मी जाणार. साहेबांनी असे म्हटलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा राबोडीचा दौरा करावा अशी प्रतिक्रिया. कोण तो शाकीर शेख नाही ना? मला अजित पवार पण तुझ्या वॉर्डात येणार आहे मुंबईमध्ये. तू किती भ्रष्टाचार केला आणि किती अनधिकृत बिल्डिंग बांधली आहे, पहिले ते बघणार आहे आणि मग राबोडीत येणार. दादांचं तर स्वागतच आहे आणि राबोडीतील जनता पुढच्या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल.